मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना आता घरी परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। फलाट क्रमांक 2 वर कल्याण डोंबिवली कसारा या दिशेला जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याचं हे चित्र आपण बघतोय। ठाणे रेल्वे स्टेशन हे नेहमीच वर्दळीचं आणि गर्दीचं स्टेशन आहे। आज सकाळी सुद्धा काहीशी गर्दी होती, मात्र आता परत जाताना ज्या पद्धतीनं गर्दी उसळलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरती दृश्य तुम्ही बघू शकता। घरी जाताना मात्र ठाणे स्टेशनवर या सगळ्या प्रवाशांना कसरत करावी लागते असंच दिसतंय। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून कल्याण डोंबिवली कसारा या दिशेला सगळ्या गाड्या जात असतात, रेल्वे जात असतात आणि त्याच प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर प्रचंड अशा प्रकारची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुसळधार पडत असलेल्या पावसाचा फटका जो आहे त्याचा चाकरमान्यांना पुन्हा एकदा बसताना पाहायला मिळतोय। सध्या मी आहे ठाणे रेल्वे स्थानकावर। मध्य रेल्वेचं हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे आणि या ठिकाणावर आता आपण पाहिलं तर कर्जत कल्याणच्या दिशेने जाणारा जो फलाट आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 तिथे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। कारण मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे मोठी गर्दी जी आहे तर ठाणे रेल्वे स्थानकावर देखील पाहायला जी आहे ते एकंदरीत मिळत आहे। गेल्या अनेक तासांपासून जे आहे हे प्रवासी लोकलच्या प्रतीक्षेमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला उभे राहायला पाहायला दिसून येत असतील। परंतु आता पावसाचा वेग जो आहे जरी कमी झाला असला तरी सकाळपासून पडत असलेला मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो रेल्वे रुळाला पाहायला मिळतो आणि अनेक भागांमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे थेट पाणी जे आहे ते रेल्वे रुळावरती आलं होतं। घाटकोपर असेल, कुर्ला असेल, सायन असेल अशा विविध भागांमध्ये जे आहे ते रेल्वे रुळावरती पाणी साचल्यामुळे मोठी रेल्वेची कोंडी जी आहे कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतं। तर ठाणे रेल्वे स्थानकावरती आपण ही दृश्य पाहतोय। एकंदरीत पाहिलं तर मध्य रेल्वेचं हे महत्त्वपूर्ण स्टेशन आहे आणि या स्टेशनवरून आता प्लॅटफॉर्म नंबर 2च्या दिशेहून जे कल्याण डोंबिवली कर्जत कसाऱ्याच्या दिशेने ज्या लोकल जातात तिथे मोठी प्रमाणात नागरिकांची प्रवाशांची गर्दी जी झालेली मिळते। तर लोकल सेवा जी आहे ती आतापर्यंत 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे। तिची आता ही लोकल सेवा केव्हा नेमकी पूर्वपदावरती येईल हेच पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।